Hi everyone, I am Professor M.S. Tamboli. Welcome you all to my YouTube channel. Friends, as you know that every sentence is made of words. In English, these words are called as parts of speech. In all, there are 8 parts of speech. These are noun, pronoun, verb, adjective, adverb, conjunction, preposition, and interjection. Under this English grammar series, today we are going to see nouns, its types, then gender, whether it is masculine, feminine, or neuter, then number, whether it is singular or plural, then possessive case, and the function of noun in a sentence. So friends, let's begin. First of all, we'll see types of nouns. There are 5 types of nouns. These are proper nouns, common nouns, collective nouns, material nouns, and abstract nouns. And the first one is proper nouns. It is name of a person or a thing. म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूचे नाव म्हणजे प्रॉपर नाउन्स. अँड एक्झाम्पल आर मिस्टर आकाश, मिसेस वर्मा, name of person. Then India, America, name of countries. Godavari, it is the name of river. Then second one is common nouns. Common noun, it is a name used for a class. म्हणजे संपूर्ण वर्गाकरिता वापरले जाणारे नाम म्हणजेच कॉमन नाउन. अँड एक्झाम्पल मॅन, वुमन, गर्ल, बॉय, ॲनिमल, टीचर, एटसेट्रा. थर्ड वन इज कलेक्टिव्ह नाउन्स. म्हणजेच याला आपण समूहवाचक नाम अशा प्रकारे संबोधतो. इट इज यूज फॉर द कलेक्शन ऑफ कॉमन नाउन्स. म्हणजेच सामान्य नामाच्या समूहाला कलेक्टिव्ह नाउन्स असे संबोधले जाते. अँड एक्झाम्पल्स आर टीम, ग्रुप, क्राउड, फ्लॉक, क्लास, एटसेट्रा. नेक्स्ट वन इज मटेरियल नाउन्स. इट इज नेम्स ऑफ मटेरियल ऑर सबस्टन्स. म्हणजेच धातुवाचक नाम, धातू किंवा पदार्थाचे नाव अशा अर्थाने. अँड एक्झाम्पल्स आर कॉपर, टी, कॉफी, शुगर, टेबल, चेअर, एटसेट्रा. अँड द लास्ट वन इज ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स, ज्यालाच आपण भाववाचक नाम असे संबोधतो. इट इज नेम ऑफ क्वालिटीज, इव्हेंट्स, फिलिंग्स, टेस्ट, एटसेट्रा. म्हणजेच वैशिष्ट्ये, प्रसंग, भावना, चाचणी इत्यादी दाखवणारे म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स किंवा भाववाचक नाउन्स. एक्झाम्पल्स ब्युटी, स्वीटनेस, लव, हॅपीनेस, experience. Now after this we will see nouns in connection with gender, means referring to male, female or neuter. म्हणजे nouns हे कशा प्रकारे त्या ठिकाणी पुरुषार्थी, स्त्रीवाचक आणि नपुंसक अशा मध्ये विभक्ती होते ते पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल मॅस्क्युलाइन नाउन्स मीन्स रिलेटेड टू मेल, म्हणजे पुरुषार्थी नामे. आणि एक्झाम्पल्स आहेत मेन, बॉईज, जेंटलमन, हजबंड, फादर, अंकल, सन, नेफ्यू, ॲक्टर, हिरो, एटसेट्रा. देन फेमिनाइन नाउन्स म्हणजे स्त्रीवाचक. एक्झाम्पल्स गर्ल, वुमन, वाईफ, डॉटर, ॲक्ट्रेस, हिरोईन, ऑन्ट, एटसेट्रा. देन न्यूटर, इट इज यूज फॉर इनॲनिमेट थिंग्स म्हणजे निर्जीव गोष्टींसाठी. देन ॲनिमल्स हू जेंडर इज अननोन, की जे प्राणी आहे की त्यांचं जेंडर हे अननोन आहे अशा करिता. अँड एक्झाम्पल पेन, कार, बुक्स, कम्प्युटर, मोबाईल, पॅरट, एटसेट्रा. देन आफ्टर दिस प्लुरल्स ऑफ नाउन्स, म्हणजे नामाचे अनेक वचन कशा प्रकारे होते ते पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल द प्लुरल फॉर्म ऑफ नाउन इज मेड बाय ॲडिंग यस. म्हणजे बहुतांश नामांचे प्लुरल फॉर्म जे आहे ते यस हे ॲड करून होते. एक्झाम्पल डे, डेज, डॉग, डॉग्स, हाऊस, हाऊजेस, बुक, बुक्स. या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे नोट, if the end sound is p, k, f, t,
yes is pronounced as so. For all other it is z and f. If yes is placed after ce, ge, se, ze, it is pronounced as is. म्हणजे जर त्या शब्दामध्ये शेवटचा साऊंड हा प, क, फ, ट यापैकी असेल तर यसचा उच्चार प्लुरल होताना स असा होतो. आणि इतर या चारपेक्षा इतर जे कोणते असतील तर त्यासाठी झ अशा प्रकारे उच्चार होईल. अँड इफ स इज प्लेस आफ्टर सी, आणि जर यस हे सी, जी ई, एस सी, झेड ई यानंतर असेल तर त्यांचा उच्चार इज अशा प्रकारे होईल. फॉर एक्झाम्पल वी हॅव द एक्झाम्पल हिअर. बुक या ठिकाणी लास्ट वन इज के, क sound ka, and that's why its plural is books. Then dog, the last sound is go and the plural is dogs. Then we have house, त्या ठिकाणी एस ई असा शेवट आहे त्यामुळं त्या प्लुरल होईल houses. Then nouns ending in o, ch, sh, ss, ex are made plural by adding es. या सगळ्या प्रत्ययांनी शेवट होणारे जे नाउन्स आहेत त्यांचे प्लुरल होताना ईएस हा प्रत्यय त्या ठिकाणी ॲड केला जातो. एक्झाम्पल बॉक्स, बॉक्सेस, कॅच, कॅचेस, ब्रश, ब्रशेस, लॉस, लॉसेस. देन नाउन्स एंडिंग इन वाय, जर एक नाउन्सचा नामांचा शेवट वायने होत असेल, द प्लुरल मेड बाय ॲडिंग आय एस, तर त्यांचे अनेक वचन करताना आय एस हा प्रत्यय ॲड केला जातो. एक्झाम्पल कंट्री, कंट्रीज, ट्रॉफी, ट्रॉफीज. या ठिकाणी शेवट वायने झाल्यामुळे आय एस हा प्रत्यय प्लुरल होताना जोडण्यात आलेला आहे. देन सम प्लुरल्स आर मेड बाय चेंज इन द मिडल व्हॉवेल. काही जे अनेक वचन आहेत ते जे मध्यभागीचं व्हॉवेल आहे, स्वर आहे, त्यामध्ये परिवर्तन होऊन तयार होतात. एक्झाम्पल मॅन, मेन, वुमन, विमेन, फूड, फीट. And some collective nouns such as team, family, etc. take both singular and plural verb. हे काही समूहवाचक नामे आहेत त्यामध्ये एकवचन आणि दोन्ही अनेक वचन असे दोन्ही क्रियापदे हे वापरली जातात. एक्झाम्पल आवर टीम इज द विनर इन टुडेज मॅच. हिअर टीम हॅज बीन कन्सिडर्ड ॲज अ वन. देन आवर टीम आर डुईंग व्हेरी वेल. हिअर टीम हॅज बीन कन्सिडर्ड ॲज ऑल द मेंबर्स ऑफ द टीम. या ठिकाणी सर्व मेंबर्स अशा अर्थाने वापरल्यामुळे त्या ठिकाणी आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरण्यात आलेले आहे. देन नेक्स्ट वन इज सम वर्ड्स आर प्लुरल इन फॉर्म बट सिंग्युलर इन मिनिंग. काही जे शब्द आहेत ती फॉर्ममध्ये प्लुरल असतात परंतु त्या पुढे जे सहाय्यकारी क्रियापद वापरण्यात येते ते म्हणजे सिंग्युलर असते. एक्झाम्पल द न्यूज इज व्हेरी एक्साइटिंग. देन मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. Then some nouns are always plural and also take plural verb. काही नाउन्स आहेत ते प्लुरल आहेत आणि त्यांच्या पुढे येणारे जे क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद ते देखील प्लुरल असते. एक्झाम्पल पोलीस, क्लोथ्स, स्पेक्टॅकल्स, गुड्स, एटसेट्रा. सम नाउन्स एंडिंग इन एफ आर मेड प्लुरल बाय चेंजिंग मिडल व्हॉवेल. ज्या काही नाउन्स आहेत की ज्यांचा शेवट यपमध्ये होतो त्यांचे अनेक वचन होताना जे मध्यभागी स्वर आहेत त्यामध्ये परिवर्तन होते. एक्झाम्पल पाहू. वाईफ, वाईव्ज. या ठिकाणी जे फ आहे त्याचं यफ याचं परिवर्तन व्हीमध्ये झालेलं दिसून येईल. देन लिफ, लिव्ज. देन लाईफ, लाईव्ज. देन पॉझेसिव्ह केस म्हणजे नामाची षष्टी ही कशा प्रकारे होते ते पाहूया. यूज फॉर पीपल, कंट्रीज ऑर ॲनिमल्स म्हणजे
लोक, देश आणि प्राणी यांच्याकरिता हे पॉझिटिव्ह केस वापरण्यात येते. एक्झाम्पल, इंडियाज प्राईड, माय ब्रदर्स मोबाईल. देन टाईम एक्सप्रेशन म्हणजे वेळेसंबंधी दर्शवणारी, टुडेज न्यूजपेपर अँड टुमॉरोज मॅच. इन सम एक्सप्रेशन्स सच ॲज, काही एक्सप्रेशन्स म्हणजे फॉर गॉड सेक, फॉर हेवन सेक, या ठिकाणी आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी येस दिसून येते. इफ द नाउन इज प्लुरल अँड एंड्स इन येस, द पॉझिटिव्ह इज मेड बाय जस्ट इंडिकेटिंग ॲपॉस्ट्रॉफी आफ्टर एस. जर ते नाउन हे अनेक वचने असेल आणि त्याचा शेवट येसमध्ये होत असेल तर त्याचे पॉझिटिव्ह दाखवताना केवळ त्या यस नंतर ॲपॉस्ट्रॉफी ही दर्शवली जाते. एक्झाम्पल, गर्ल्स टॉईज. या ठिकाणी गर्ल्स हे प्लुरल आहे आणि यानंतर केवळ ॲपॉस्ट्रॉफी दाखवून ते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह केस दाखवण्यात आलेली आहे. गर्ल्स टॉईज. देन बॉयज टीम. देन फंक्शन ऑफ नाउन्स इन अ सेंटेन्स म्हणजे वाक्यामध्ये नाउन्सचे कार्य कशा प्रकारे असते ते पाहूया. नाउन ॲक्ट्स ॲज अ सब्जेक्ट इन अ सेंटेन्स. नाउन हे कर्ता म्हणून वाक्यामध्ये त्या ठिकाणी त्याचे कार्य असते. एक्झाम्पल, द बॉईज आर प्लेइंग इन द गार्डन. हिअर बॉईज is a noun and it is a subject in this sentence. The girl is singing the song. Girl हे त्या ठिकाणी नाउन आहे आणि ते या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे. देन नाउन ऑल्सो ॲक्ट्स ॲज अन ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून देखील नाउन हे कार्य करते. एक्झाम्पल, शी इज पेंटिंग अ पिक्चर. पिक्चर इज अ नाउन अँड हिअर इट्स फंक्शन इज अन ऑब्जेक्ट. वी आर एन्जॉईंग द सॉन्ग. या ठिकाणी सॉन्ग हे नाउन आहे आणि त्याचं जे फंक्शन आहे या वाक्यामध्ये ते ऑब्जेक्ट म्हणून आहे म्हणजेच कर्म म्हणून आहे. देन नाउन ॲक्ट्स ॲज अ मॉडिफायर ऑफ अनदर नाउन म्हणजे दुसऱ्या नामाला ते मॉडिफाय करतं किंवा त्याच्याबरोबर येतं. एक्झाम्पल, शी बॉट अ बर्थडे केक. या ठिकाणी बर्थडे अँड केक दिस टू आर नाउन्स अँड दे आर टुगेदर हिअर. दे आर इन द सिनेमा हॉल. Here cinema and hall both these are nouns. म्हणजे हॉल सिनेमा हे हॉल या नाउनला मॉडिफाय करते. The noun also acts as complement in a sentence. ते कर्त्याला पूरक म्हणून वाक्यामध्ये कार्य करते. एक्झाम्पल, शी इज अ गुड टीचर. टीचर इज अ नाउन अँड हिअर इट कॉम्प्लिमेंट्स द सब्जेक्ट शी. या ठिकाणी शी या सब्जेक्टला कॉम्प्लिमेंट म्हणून त्या ठिकाणी ती कार्य करते. ही इज अन एफिशियंट पर्सन. पर्सन इज अ नाउन आणि ही या कर्त्याला ते पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणून त्या ठिकाणी कार्य आहे. अँड विल सी सम एक्झरसाइजेस. सो आयडेंटिफाय द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या वाक्यामध्ये नाउन्स कशा प्रकारे ते आपण पाहूया. Mr. Vikas is a competent teacher. Here we have two nouns. Mr. Vikas. Vikas हे एक नाउन आहे आणि टीचर हे एक नाउन आहे. वन इज प्रॉपर. विकास इज अ प्रॉपर अँड टीचर इज अ कॉमन नाउन. देन द स्काय इज ब्ल्यू. या ठिकाणी स्काय हे नाउन आहे अँड इट इज अ प्रॉपर नाउन. देन चॉकलेट्स. आय लाईक द चॉकलेट्स. Here chocolates is a noun. It is a material noun. Then she gave me a gift on my birthday. या ठिकाणी गिफ्ट आणि बर्थडे हे दोन नाउन्स आहेत. वन इज कॉमन नाउन अँड बर्थडे इज ऑल्सो कॉमन नाउन. द म्युझिक गिव्स अ ग्रेट प्लेजर. हिअर वी हॅव म्युझिक ॲज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन अँड प्लेजर ॲज इज ऑल्सो अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन. Then she is a very sincere girl. Here we have girl
as a common noun. Then the house is built by his father. So here we have two nouns, house which is a material noun and father which it is a common noun. Then he works in America. Here America is a noun which is a proper noun. Then it is a wonderful idea. Idea is an abstract noun. It was a great opportunity. Opportunity is also an abstract noun. So in this way we have seen nouns and its types. मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच मधील नाउन्स हा प्रकार आपण विस्तृतपणे या भागामध्ये पाहिला. So friends, thank you so much for being with me in this part of grammar series. Please don't forget to press like and subscribe icons below this YouTube video. So friend, see you in the next part of this grammar series. Thank you.